चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. निवडणुकांच्या तोंडावर खरी तर गरिबी हटावचा नारा देत आश्वासनांची खैरात करणारे खैरातीलाल आणि दुसऱ्या बाजूला आकर्षक स्वप्न दाखवणारे मुंगेरीलाल यांच्यामधल्या सामन्यामध्ये गरिबांना खरंच अच्छे दिन येणार की मग निवडणुकीसाठीचे हे सगळे जुमले ठरणार आहेत? चरित्र चित्रपटांना इमेज बिल्ड होणार की विरोधकांच्या इशाऱ्यानं या सगळ्यावर पाणी फिरलं जाणार? आचारसंहितेच्या काळामध्ये असे चित्रपट प्रदर्शित करावेत का? अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नामध्ये राजकीय पक्ष नेमकं काय करतायत पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. गलिच्छ पातळीवरती आज भारतीय जनता पक्ष गेलेला आहे की 5 वर्षांमध्ये कुठलेही काम दाखवण्यासारखं नाही. लोकांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निराशा झालेली आहे. बेरोजगारीचा दर वाढतोय, देशाची अर्थव्यवस्था पूर्ण डळमळीत झालेली आहे, कृषी क्षेत्र पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे, कामगार असतील, सामान्य गोर गरीब दलित सगळे त्याच्यामध्ये पीडित वंचित शोषित सगळे यांच्या विरोधात आहेत. आणि म्हणून हे मार्केटिंग करण्याचं तंत्र त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न, आपली ब्रँडिंग कशा तऱ्हेने वाढवण्याचा प्रयत्न करण्याकरता असे चित्रपट काढायचे. एक आयडियल अत्यंत आदर्श अशा स्वरूपाचा पुरुष राज्यकर्ता, एक नेता म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरचा हा चित्रपट आहे. आणि तो चित्रपट सुद्धा अत्यंत कलात्मक अशा स्वरूपाचा चित्रपट आहे. तेव्हा चित्रपटाकडे चित्रपट म्हणूनच पाहावं, त्याच्याकडं त्याच्यामुळं म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती त्याच्यावरती प्रचारकी स्वरूपाचं प्रचारासाठी ते केलेलं आहे, प्रचारकी केलेलं आहे असं म्हणून त्या चित्रपटाचा अवमान करू नये. की आचारसंहिता असताना सिनेमाला सेन्सॉरनी मंजुरी कशी काय दिली? कारण जर आपण प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो तर हा सिनेमा करण्यामागे आणि त्या सिनेमातून जी मोदींची भूमिका आणि त्यांचं आयुष्य जे मांडलं जाणार आहे ते खरोखर लोकांपर्यंत पोहोचून त्याचा फायदा पक्षाला होणार आहे का? निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटावरती बंदी घालावी का? खरंच मतदार एखादा चित्रपट पाहून मोदींनाच मतदान करणार का? एखाद्या चित्रपटानं मतदारांच्या मनावर काही परिणाम होतो का? निवडणुकीच्या काळातच मोदींच्या जीवनावर चित्रपट मुद्दा मांडला जातोय का? विकास कामांवरती मतं हवीत, मग चित्रपटांचा आधार कशाला? चित्रपटांचा समाज मनावर किंवा लोकांच्या मनावर किती परिणाम होतो हा मुद्दा वादातीत असला तरी सुद्धा अनेक असे चित्रपट हे लोकांच्या मनावर परिणाम करत असतात. नाहीतर मग पॅडमॅन सारखा चित्रपट असो किंवा टॉयलेट एक प्रेम कथा यासारख्या चित्रपटांना सरकारनं प्रोत्साहन का दिलं असतं? या सगळ्या योजना होत्या मोदी सरकारमधल्या आणि त्यामुळे या दोन्ही चित्रपटांना आपण पाहिलं तर प्रोत्साहन देण्यात आलं होतं. आता PM नरेंद्र मोदी हा चित्रपट जरी भाजपचा नसला तरी आचारसंहितेच्या काळामध्ये हा चित्रपट बायोपिक आहे नरेंद्र मोदी यांची आणि तो प्रदर्शित होतोय. त्याला आक्षेप घेतलेला आहे मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांनी या सगळ्याला आक्षेप देखील घेतलेला आहे. कितपत या सगळ्याचा परिणाम होतो? आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारचे चित्रपट प्रदर्शित करावेत का? आणि मतदारांना भुलवण्यासाठी एकूण किती आश्वासनांची खैरात करावी याचं भान राजकीय पक्षांना आहे का? या सगळ्या विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी आहेत काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते भाई जगताप, भाजपच्या प्रवक्त्या कांता नलावडे काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलतेसर, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाईजी या चर्चेमध्ये सहभागी आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. कांताताई येतील त्यावेळेला आपण PM नरेंद्र मोदी या चित्रपटासंदर्भात बोलणार आहोतच. मात्र पुढचा एक मुद्दा मी घेतला होता तो म्हणजे आश्वासनांची खैरात. भाई तुमच्याकडे येते. आज राहुल गांधींनी मोठा मास्टर स्ट्रोक मारलेला आहे. इंदिरा गांधींनी एकेकाळी गरिबी हटावचा नारा दिला होता. आज राहुल गांधी किंवा काँग्रेसला पुन्हा एकदा त्याच नाऱ्याची आठवण झाली. नाही, आपल्याला फक्त माहिती करता सांगतो, ज्या वेळेला इंदिरा गांधींनी सुद्धा तो नारा दिला होता त्यावेळेला या देशाची एकंदरीत स्थिती काय होती ही तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. आज आपण ज्या 21व्या शतकामध्ये वावरतोय ते अचानक आकाशातनं पडलेलं नाही. 60 वर्षात काय केलं म्हणणाऱ्यांना हाच आमचा नेहमी असतो उत्तर असतं की ज्या देशाला सुरुवातीला 1947 साली आमच्याकडे काय होतं हे तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये जी काय प्रगती गेली ती इंदिरा गांधींनी केली आणि त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न जो सतावत होता तो हाच होता की ह्या देशामध्ये गरिबीच्या रेषेखाली असणाऱ्यांची संख्या फार मोठी होती आणि गरिबी हटाव या नाऱ्याने त्याच्यामध्ये 100% बदल झाला असा आम्ही दावा करत नाही. परंतु आज जो या देशभरामध्ये मध्यमवर्ग असेल, उच्च मध्यमवर्ग असेल किंवा गरिबी रेषेवरचा जो आज नागरिक असेल, हे गरिबी हटवणाऱ्याचीच देण आहे हे तुम्हाला आणि आम्हाला विसरता येणार नाही. त्याच्यावर ज्यांना टीका करायची ती करू द्या. राहिली गोष्ट राहुल गांधीने जे आश्वासन दिलेलं आहे
निखिला, फक्त आपल्या माहितीकरता मी सांगू इच्छितो, 5 राज्यांच्या पार्श्वभूमीवर आठवत असेल आपल्याला, राहुल गांधींनी त्याही वेळेला जाहीर सभांना सांगितलं होतं की जर ह्या 5 राज्यामध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही या राज्यातल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी करू. आपल्याला आठवत असेल तर बघा, पंजाबमध्ये कर्जमाफी झाली, राजस्थानमध्ये कर्जमाफी झाली, मध्य प्रदेशमध्ये कर्जमाफी झाली, कर्नाटकामध्ये कर्जमाफी झाली आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा कर्जमाफी झाली. त्यामुळे तुम्ही जे काही टायटल दिलं एक मिनिट निखिला, काय होतं अर्धवट राहिलं तर काय हे नाही, बाकीच्यांना बोलू द्यात ना त्यांचं बोलायचं ते. आणि म्हणून राहुल गांधीने जे सांगितलं ते करून दाखवलं. आणखीन एक तुम्हाला नारा सांगतो तुमच्या माहिती करता, मध्य प्रदेशमध्ये आम्ही आणखीन एक तरुण युवकांना, नरेंद्र मोदींनी 2 कोटी लोकांना नोकरी देण्याचं नुसतं हे केलं. आम्ही 72,000 देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं शेतकऱ्यांना आम्ही वर्षाला 6,000 देणार. आता महिन्याला 6,000 देणार आहे काँग्रेस. हे नेमकं करणार कसं? की मग जे गडकरींनी म्हटलं होतं की जर निवडून येणार की नाही याची गॅरंटी नाही, त्यामुळे आश्वासनं देत सुटायची, हाच फंडा आता काँग्रेस कुठेतरी वापरते का? भाई मी तुमच्याकडे ते मला हेमंत देसाईंकडे याचं उत्तर घ्यायचंय. हेमंतजी एकच मिनिट अर्धवट प्रश्न सोडून जाऊ नका. पळू नका, नाही तुम्ही पळू नका, नाही पळू नका प्लीज. माझं सांगणं आहे काय होतं, तुम्ही काय करता अशा प्रकारे काहीतरी हे करता. नाही प्रश्न तो नाही, तुम्ही एका प्रश्नामध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टी करता आणि एखादा प्रश्न असा सांगता की ते असं सोडून पळाले का? नाही पळाले. राहुल गांधीने जे बोललं ते खरं केलं, 5 राज्यामध्ये खरं केलं. त्यामुळे नरेंद्र मोदी पळाले, त्यांचे चमचे पळाले, भाजप पळालं, गडकरी पळाले, सगळे पळाले. राहुल गांधी पळाले नाही, पळणार नाहीत. बाई येते मी तुमच्याकडे, तुम्ही ते गणित मला नीट समजावून सांगा. कांताताई नुकत्याच आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. हेमंत देसाई, हे बघा, ही जी स्कीम राहुल गांधीने अनाऊन्स केलेली आहे, देशाचे एकूण जे GDP जर बघितलं आपण तर 200 ते 2.25 लाख कोटी रुपये GDP, आणि याच्यावरती जास्तीत जास्त 3 लाख कोटी रुपये, कमीत कमी 72,000 कोटी, जास्तीत जास्त 3 लाख कोटी रुपये जातील. म्हणजे 1 ते 1.5% फक्त रक्कम याच्यामध्ये जाईल. आता प्रश्न असा आहे की काँग्रेसने अशा प्रकारची योजना, म्हणजे माझ्या मते आज देशामध्ये 20% गरीब आहेत, याचा अर्थ 80% श्रीमंत नाही आहेत, 20%च्या वर सुद्धा गरिबी आहे. पण आपण जे एक्स्ट्रीम गरिबीमध्ये आहेत त्यांना आपण मदत देऊ शकतो. आणि अशी जर योजना आली तर ती समर्थनीय आहे, त्याची टिंगल करण्याचं कारण नाही. जर नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी जर 6,000 रुपये दिले, ते जर समर्थनीय असतील, किंवा आरोग्य आयुष्यमान भारतसाठी त्यासाठी तरतूद, शेतकऱ्यांना दिवसाला 3 रुपये यावर आपण टीका केली. ऐका याचं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. असं की आजच्या काळामध्ये या प्रकारचे ज्याला म्हणतो आपण डोल्स देणं लोकांना अशा प्रकारचं मदत करणं, केवळ त्यांना उद्योगामध्ये सबळ बनवणं, त्यांना उद्योगामध्ये सामावून घेणं, क्रिएटिव्ह रोजगार तयार करणं, इनोव्हेशनसाठी हे देणं, हे आजच्या काळामध्ये जास्त चांगलं समजलं जातं. आणि काँग्रेसचं हे जे धोरण आहे गरिबी हटावचं जे आहे, ते भाई म्हणाले ते खरं आहे की त्यावेळी ती घोषणा, पण घोषणेमुळे मतही मिळाली होती आणि त्या प्रमाणात गरिबी हटली नाही. पण जे भारतीय जनता पक्ष वारंवार सांगते की गरिबी हटली नाही, तर मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये सगळ्यात जास्त वेगाने गरिबी हटली होती. हे भाजपने लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे काँग्रेसने जर केलं तर ते वाईट, आम्ही केलं तर चांगलं, असं म्हणण्याचं कारण आहे. हे परसेप्शन आपल्याबरोबर कांताताई आहेतच. कांताताई, इथे राहुल गांधी स्वप्न दाखवतायत, तुम्ही ती घोषणा केली होती 6च्या आकड्याचं नेमकं काय, ते 6,000चा आकडा आहे ना, तो मी तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन येते त्या आकड्याकडे. मात्र पुन्हा एकदा तो चित्रपटाचा विषय होतो. कांताताई, इतक्या सगळ्या जाहिराती झाल्या, सगळ्या योजना मांडून झाल्या, आता चित्रपट सुद्धा, आचारसंहिता सुरू असताना सुद्धा कुण्या एका नेत्याचा अशा प्रकारे बायोपिक प्रदर्शित होणं, आणि तेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, भाजपच्या नैतिकतेला हे पटणार आहे का? नाही, मुळात नैतिकतेचा इथे प्रश्न येतो कुठे. जर आपण असा विचार केला तर यांच्या पक्षातले सुद्धा म्हणजे अनेक अभिनेते आहेत किंवा म्हणजे अनेक त्यांचे उमेदवार आहेत, त्यांचे पिक्चर्स, त्यांची नाटकं, हे सर्व चालूच आहेत ना. त्याच्यावर बंदी आली आहे का? नाही आली.
आणि मग इथे नैतिकतेचा प्रश्न कुठे येतोय की पंतप्रधानांनी गेल्या 5 वर्षामध्ये देशासाठी काय काय केलं आणि त्याच्यावर जर कोणाला चित्रपट काढावा वाटला आणि तो जर चित्रपट काढलेला आहे. आपण पाहिलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्यावर सुद्धा चित्रपट निघालेला आहे, पंडित नेहरूंच्यावर सुद्धा निघालेला होता, इंदिरा गांधीजींच्यावर पण निघालेला होता. म्हणजे असं निवडणुकीच्या काळात प्रदर्शित झाला नाही ना. नाही निवडणुकीचा आहे तो आचार संहितेच्या काळामध्ये अशा प्रकारे बायोपिक आणणं. नाही याच्यामध्ये मला असं वाटत नाही ती नैतिकता. आणि आता बघा आपण ज्या प्रचार सभांमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये आपण जाणार आहोत तर त्या ठिकाणी सुद्धा या 4 वर्षामध्ये मोदीजींनी काय काय केलं त्याचा उहापोह होणारच आहे ना. आणि समजा पब्लिक मीटिंगमध्ये होणार आहे चित्रपटाद्वारे आला तर फक्त मोदीजींचा चित्रपट आलाय असं आहे का? अनेक पक्षातल्या अनेक नेत्यांचे चित्रपट आलेले आहेत. मग त्यावेळेला म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे आमच्याकडे नैतिकता नाही त्यांच्याकडे नैतिकता आहे असं कसं? तुम्हाला वाटतं की या बायोपिकमुळे फायदा होईल भाजपचा? नाही, फायदा होईल नाही होईल हा नंतरचा भाग आहे. परंतु जर का तो चित्रपट आला तर इथे नैतिकतेवर प्रश्न कुठे उभा राहतो? त्यांचा प्रश्न निखिलाजींचा प्रश्न असा आहे निवडणुकीच्या काळामध्ये यापूर्वी चित्रपट आले नव्हते. ऐन मोक्याला याच्यापूर्वीचा मनमोहन सिंगांवरती टीका करणारा जो एकतर्फी एकांगी चित्रपट होता तो सुद्धा 3 राज्यातल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती आलेला होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाही हे बघा हे आता हे तांत्रिक उत्तर झालं. हे कशा प्रकारे अशा प्रकारचे सिनेमे बनवता येतात, कोणाला पुढे केलं जातं, कोणाला फायनान्स केलं जातं हे लोकांना माहिती आहे सगळं. हे पॉलिटिक्स आहे आणि हे पॉलिटिक्स आम्ही करतो, आम्ही करणार असं तुम्ही स्पष्ट म्हणून टाका ना, त्यात काय हरकत आहे? एक मिनिट. कसं आहे निखिला, नैतिकतेचा यांनी बुरखा ह्यांचा टाराटारा केव्हाच फाटलाय. ही भाजप ही अटल बिहारी वाजपेयींची भाजप नाही, ही अडवाणींची भाजप नाही, ज्याला काहीतरी नैतिकतेचा एक आधार होता. आणि हे आता नाही आम्ही म्हणत आहे, आम्ही त्याही वेळेला वाजपेयींबद्दल बोलत असताना फार आदराने बोलत होतो. परंतु दुर्दैवाने आजच्या प्रधानमंत्र्यांबद्दल बोलताना तो आदरच मनात येत नाही. त्याला कारणंही तशीच आहेत. याच्यापूर्वी कांताताई म्हणतात आहेत त्याप्रमाणे होय चित्रपट सगळ्यांवर आली आणि ती चांगली आहेत, काही त्याच्यात ते कलेचं माध्यम आहे. पण ते कलेचं माध्यमचा वापर जर तुम्ही करून घेताय, इथे तुमची जी नैतिकता आहे त्याचा प्रश्न येतोय कांताताई. अर्थात तुम्ही एक चांगलं छान बोललात. तुम्ही काय म्हणालात, इथे कुठे नैतिकतेचं येते? बरोबर आहे, कारण नैतिकता आणि तुमचा सुतराम संबंध राहिलेला नाही. तुम्ही बाजारू सगळ्या गोष्टी कशा वापरायच्या आणि कशा पद्धतीने त्या ट्विस्ट करायच्या एवढंच तुम्ही शिकलेले आहात सध्या तरी, म्हणजे सध्याच्या राजकारणात. आणि म्हणून अशा पद्धतीने ज्यांना 5 वर्षामध्ये तुम्ही जे अगदी भरभरून सांगत होतात आम्ही हे केलं आम्ही ते केलं, आता तुमच्या 56 इंचाच्या छातीवाल्यांना 56 घोषणा ज्या झाल्या त्याच्यामध्ये जे काही वाटोळं झालं ह्या देशाच्या तरुणांचं, ह्या देशातल्या कामगारांचं, ह्या देशातल्या जनतेचं, ह्या देशातल्या महिलांचं, या देशातल्या शेतकऱ्यांचं, आता तुम्हाला चित्रपटाचा आधार जर वाटत असेल तो बरोबर आहे, तुमच्या नैतिकतेला तो शोभणार आहे, तो तुम्हाला लखला. प्रश्न एवढाच आहे, देशभरामध्ये आचारसंहिता सुरू असताना आचारसंहिता म्हणजे नक्की काय हा प्रश्न आता आमच्या मनामध्ये आलेला आहे. बाकी काय लक्षात घ्या, असे सिनेमे आले ना तुमचा फायदा आहे. कारण हा सिनेमाचा ट्रेलर इतका वाईट आहे, इतका सुमार आहे. विवेक ओबेरॉय हा पहिला दर्जाचा नट नाहीये, बाकीचे जे नट आहेत त्यांचं त्याच्यातलं काम एकूण जर संपूर्ण जे काही उभारणी सादरीकरण आहे ते हॉरिबल आहे. त्यामुळे हा सिनेमा असे 100 सिनेमा आले तरी तुमचं काही बिघडणार नाही. निखिला म्हणजे आमची नैतिकता आमचे नैतिकता घसरली आहे. बाई म्हणतायत हे म्हणतात तो एकदम काय तसा हे नाहीये. विवेक ओबेरॉय काय म्हणजे ऍक्टर नाहीये किंवा दिग्दर्शक. बाई थांबा आता. म्हणूनच तुमच्या पक्षातले सगळे बाहेर पळायला लागले का बाई? एवढाच माझा प्रश्न. नैतिकता संपली का म्हणून तुमच्या पक्षातले सगळे बाहेर पळायला लागले का पळायला लागले बाहेर? का काँग्रेस सोडायला लागली? का तुमचे नेते नाराज आहेत? का तुमच्या नेत्यांना वाटतं राजीनामा द्यावे? नैतिकता कुठे संपली तुमची? आणि तुमची नैतिकता, माझा प्रश्न उलटा तुमचे नेते बेलवर बाहेर आहेत हे विसरू नका. नॅशनल हेराल्डच्या याच्यामध्ये कर न भरल्यामुळे ते जमानतवर आहेत हे विसरू नका. बेलवर आहेत तुमचे कितीतरी नेते आहेत तुमचे.
विषय अहो, विषय ताई, आहे. अमित नाही, शहा नाही, तडीपार नैतिकता होते. कुठे काढताय तुम्ही? अमित शहा आणि तडीपार चित्रपट होते. बघा. तडीपार कसं आहे तडीपार कसं कशाला नाहीये, म्हणतात? महत्त्वाचं त्याला नाहीये. विचारा. कांता ते तर विषयांतर होते. नैतिकता काँग्रेसने आम्हाला शिकवू नाहीये. ताई, तुमचा बाई, इतिहास नका बघितला 60 नैतिकतेच्या वर्षाचा गप्पा तर मारू. नैतिकता बाई, तुमची मूळ कळेल विषयाकडे काय वळूया ते. आपण, मूळ विषयाकडे. घोटाळ्यांचं सरकार होतं म्हणून तर कांताताई, मुळात चित्रपटाची गरज का वाटावी भाजपला, हा मुळात मुद्दा आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये सुद्धा चित्रपट प्रदर्शित होतो, बायोपिक आहे कामावर विश्वास पंतप्रधान नाही. नरेंद्र मोदींचा. या चित्रपटाची मुळात आवश्यकताच का नाही, नाही, वाटावी, आवश्यक- आणि मुळात म्हणजे विरोधी पक्षांनाही या बायोपिकची भीती का वाटावी? विजय कोलते सर, तुमच्याकडे येते. मगाशी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की मोदींच्या या बायोपिकची भीती वाटते का विरोधकांना? नाही नाही, असं आहे की बाई, थांबा ना, बाई. आम्हाला याचा भीती वाटायचं कारणच नाही. त्यामुळे याची कसलीही भीती वाटत नाही. आणि लोकांना निवडणुकीच्या काळामध्ये असं घडणं, आचारसंहिता असताना सुद्धा कदाचित सत्तेचा उपयोग करून त्यांनी परवानगी मिळाली असेल, पण हे अजिबात अभिप्रेत नाही. देशाच्या पंतप्रधानांनी इतक्या आजच्या वेळेस घाईघाईनं दर्जाहीन एक चित्रपट निर्माण करून तो मला उपयोगी पडेल ही भावना व्यक्त करणं, हीच मुळात चूक आहे. त्याचा काही परिणाम होणार नाही. जी कांताताई. म्हणजे यांना तो चित्रपट बघावा वाटला हे सुद्धा महत्वाचं आहे. अहो तुम्ही बाई, येते. म्हणजे चित्रपटावर आमच्या ह्याच्यात बोलताय की तुम्ही एनसीपीचे किती म्हणजे तुमच्या नेत्यांवर किती मासिकं काढताय, म्हणजे किती गोष्टी तुम्ही सुद्धा म्हणजे प्रचाराच्या दरम्यान करताय. आणि मोदीजींना गरज नाही वाटली हो, ते आता विवेक ओबेरॉय कार्यकर्ते आहेत, त्यांनी तो चित्रपट बनवलेला आहे. काय मोदीजींनी त्यांना सांगितलं नाही काढायला? म्हणजे मोदीजी पण स्वतः कांताताई, त्यांच्या मुळात अशा कामामध्ये प्रकारच्या व्यस्त आहेत. चित्रपटांची गरजच ते का त्यांच्या भासावी? कामामध्ये आज व्यस्त आहेत. वारेमाप इतक्या आणि जाहिराती ठीक आहे, केल्या काढला जातायत. तर तुम्ही लोक गरजच एवढे काय नाही. घाबरलाय? तुमच्याकडचे लोक बाहेर पळायला लागले म्हणून घाबरलाय का तुम्ही नाही, आम्ही की अजून अजिबात काय होऊ घाबरलेलो नाही. शकेल? बाई, अगदी थोडक्यात. निखिला त्यांना फक्त कांताताईंना मला एवढंच सांगणं आहे, हा प्रश्न घाबरण्याचा वगैरे नाही. हा प्रश्न या देशाच्या ज्या संस्था आहेत ज्यांच्यामुळे ही लोकशाही अबाधित आहे, जगभरातली सगळ्यात जगातली मोठी लोकशाही का अबाधित आहे? कारण आमची घटनेची चौकट मजबूत होती. या 5 वर्षात खिळखिळ करून टाकले तुम्ही. अहो, आणीबाणी निवडणूक आणली तुम्ही. आयोग आहे कुठे? रिझर्व्ह बँकेची आज काय हालत आहे? आणि त्यामुळे आमचा प्रश्न तेवढ्या पुरता मर्यादित आहे की निवडणूक आयोगाने देशभरामध्ये आचारसंहिता लावल्यावर अशा प्रकारचा चित्रपट जो हे करणारा, ग्लोरीफाय करणारा चालतो का, असंच आमचं फक्त मत आहे. बाकी तुम्ही तुमचे चित्रपट दाखवा. नाहीतरी ज्या दिवशी या ठिकाणी जो हल्ला झाला आपल्या जवानांवर, त्या दिवशी देशाचे पंतप्रधान चेहऱ्याला रंग लावून शूटिंग करतच होते. त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल काही वाटण्याचं कारण नाही. कारण आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आचारसंहिता असताना अशा प्रकारचे चित्रपट दाखवता येतात का, हा आमचा प्रश्न आहे. बाकी काही नाही. कांताताई, हा एक मुद्दा बाकी नैतिकता तुम्हाला माहिती. आपण ही चर्चा थोडी व्यापक केली तर लक्षात येईल की जगभरामध्ये अशा प्रकारचे चित्रपट, म्हणजे आता केनेडींवरती सिनेमा गाजला, तो गाजला होता. अनेक सिनेमे निघाले. फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉरवरती सिनेमे त्यांच्या अँगलने निघाले त्या देशांच्या. आणि त्याच्यामध्ये अमेरिकेचे तर अनेक प्रचारपट, युद्धापट हे प्रचंड लोकप्रिय झाले. हे सिनेमे असे निघत असतात, पहिल्यांदा निघतात अशातला भाग नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भारतामध्ये आता NT रामारावांवरती 3-4 चित्रपट निघत आहेत, जयललितांवरती 3-4 चित्रपट निघत आहेत. आणि ते प्रत्येकजण आपापल्या अँगलने हे करतात. बाळासाहेब ठाकरेंवरचं तुम्ही आता व्हिज्युअल दाखवत आहे. बाळासाहेब ठाकरेंचा संजय राऊतांनी त्यांच्या दृष्टिकोनानं तो सिनेमा काढला. तो परिपूर्ण सिनेमा नाही, एकांगी पद्धतीचा तो चित्रपट आहे, हे स्पष्ट आहे. आणि परंतु यासारख्या चित्रपटामुळे त्यांना नक्की फायदा होतो. एक प्रकारची एक इमेज बिल्डिंगसाठी मोठा फायदा होतो. पण दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसचं मला विचारायचं आहे, काँग्रेससारखा पक्ष, इंदिरा गांधींची हत्या झाली त्यावेळी पीटर उस्तिनॉव, जे रशियातले प्रसिद्ध कलावंत, ते तिथे आले होते त्यांच्यावरती फिल्म बनवायला. आणि त्या सुमारास हत्या झाली. पण एकाही काँग्रेसच्या आसपास वावरणाऱ्यांना असं वाटलं नाही की इंदिरा गांधींचं एवढं वादळी व्यक्तिमत्व, इतकं झुंजार व्यक्तिमत्व, चढ उतार जीवनामधले, याच्यावर एक चांगली सिनेमा बनवावा हे त्यांना कसं वाटलं नाही. हा सिनेमा बनवू नका तुम्ही, का आचारसंहिता आणला हा प्रश्न वेगळा. पण तुम्हाला अशा प्रकारचे चित्रपट चांगले बनवून घ्यावेत असं का? फक्त इंदिरा गांधी काय, अनेक नेते आहेत काँग्रेसमधले की ज्यांच्यावरती चांगले चित्रपट होऊ शकतात. म्हणजे कामराज यांच्यापासून अनेक नेत्यांचा उल्लेख करता येईल. हे तुम्हाला का करावं असं वाटलं नाही? याचं कारण
काँग्रेसमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये नेहरूंच्या काळात जी काँग्रेस होती त्याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रात नेहरूंचा वावर होता, यशवंतराव चव्हाणांचा वावर होता, बरोबर. इनिशियल स्टेजला शरद पवारांचा होता. आता जर बघितलं तर यांचा या क्षेत्रामध्ये काही वावरच नाही. कला क्षेत्रात, संगीत क्षेत्रात, नाट्य क्षेत्रात नक्कीच बक्षिसं देणं वेगळं, पण तुमच्या आसपास असे कलावंत वावरले पाहिजेत. भाई आता हे भाजप काँग्रेस न करता एक आपल्या मर्यादा, आपल्या त्रुटी ह्या सुद्धा एक्सेप्ट करण्यामध्ये मोठेपणा असं मला वाटतं. आणि या पुढच्या काळात ही त्रुटी आपण दूर करा अशी आशा आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे तुम्ही म्हणतात असं काँग्रेस या क्षेत्रामध्ये वावरत नाही आणि भाजप आणि मोदी इतके वावरतात की मग प्रत्येक योजनेवर एक एक चित्रपट येतो. मग पॅडमॅन आपण पाहिला, टॉयलेट एक प्रेम कथा पाहिली आणि आता PM नरेंद्र मोदी. बोला भाई. नाही, माझ्या उत्तरातलं अर्ध उत्तर आपणच दिलेलं आहे. परंतु मी फक्त देसाईंना एकच गोष्ट सांगू इच्छितो की आमचं म्हणणं असं आहे की आपल्या नेत्याचं वैभव, आपल्या नेत्याच्या याची कामाची उंची ही जगानेच मान्य केलेली आहे. मग त्या इंदिरा गांधी असतील, मग ते राजीव गांधी असतील, मग ते यशवंतराव चव्हाण असतील, मग ते कामराज असतील. आणि आपण जर पाहिलं तर गांधी नावाचा चित्रपट आपण पाहिला, अॅटनबरोनं केला आणि तो जगभर चालला, कारण तो एका विशिष्ट अशा एका विचाराचा तो पिक्चर होता. भारतीयांनी काढला नाही ना, त्यांना ती मोकळीक आहे. परंतु ते फायनान्स करून भारतीय काय काढायला हरकत आहे? चूक काय त्याच्यामध्ये? माझं म्हणणे मोदींवरचं सुद्धा मोदींचं जीवन आहे ना नाट्यपूर्ण आहे, नाट्यात्मकता आहे जीवनामध्ये. त्या मोदींवरती सिनेमा काढणं पाप आहे असं मला बिलकुल वाटत नाही. हा खूप महत्त्वाचा मुद्दा असेल यामध्ये. फक्त चित्रपटच प्रभाव टाकतात असं नाही, तर आश्वासनांची खैरात ही सुद्धा प्रभाव टाकत असते का जनमानसावर आणि लोकांवर. मग ती मोदींची गरिबी हटाव योजना असो किंवा मग राहुल गांधींची. या मुद्द्याकडे आपण येऊयात. भाई मी येते तुमच्याकडे आणि विजय कोलते सर तुमच्याकडे देखील. 15 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये असेच येतील असं नरेंद्र मोदींचं वाक्य लोकांच्या कानावर पडलं आणि लॉटरी लागणार म्हणून लोकांनी मोदींना मागच्या निवडणुकीमध्ये बंपर असं मतदान देखील केलं. नंतर भाजपसह सगळेच नेते आता हा जुमला होता असं म्हणायला लागले. मात्र अशाच प्रकारची एक घोषणा आज राहुल गांधींनी देखील केलेली आहे. मात्र हा एक आणखी जुमला ठरणार नाही कशावरून असं लोक विचारू शकतात. पाहूयात दोघांचंही म्हणणं काय. ये हमारी चोरी किया हुआ पैसा वापस आना चाहिए कि नहीं आना चाहिए? ये काला धन वापस आना चाहिए? ये चोर लुटेरों से एक एक रुपया वापस लेना चाहिए? इस रुपयों पर जनता का अधिकार है कि नहीं है? ये रुपया जनता के काम आना चाहिए? अरे एक बार ये जो चोर लुटेरों के पैसे विदेशी बैंकों में जमा है ना, उतने भी हम रुपये ले आए ना, तो भी हिंदुस्तान के एक एक गरीब आदमी को मुफ्त में 15-20 लाख रुपए यूं ही मिल जाएगा. इतने रुपये. मिनिमम इनकम लाइन 12,000 रुपए की है. जो मिनिमम इनकम लाइन और मिनिमम उनकी जो इनकम है उसका जो फर्क होगा वो सरकार देगी. तो मान लो आपकी अगर इनकम 6,000 की है तो जो 12,000 से आपका कम है इनकम उसको टॉप अप करेगी. बाई पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही 2014 मध्ये ही घोषणा केली होती. 15 लाख जमा होतील, मात्र ती आतापर्यंत अजून पूर्ण झाली नाही. तुम्ही स्वतः देखील त्यावर सवाल करता. आज राहुल गांधींनी देखील अशाच प्रकारची घोषणा केली. मग हाही जुमला ठरणार नाही कशावरून? अजिबात जुमला ठरणार नाही. मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. त्याचं कारण असं आहे की आपण व्यवस्थित ऐकून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही अशाच प्रकारची प्रश्नचिन्ह ज्या वेळेला राहुल गांधींनी 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये हे सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करू, तुम्ही हे सगळे आम्हाला तेच विचारलं होतं, जुमला आहे का, हे आहे काय? किंबहुना भाजपचे भक्त, भाजपचे सगळे चमचे हे विचारत होत्या आम्ही आता बघतो कसं काय होतं ते. अरे तुम्ही काय बघता? तुमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये, आमच्या ह्याच्याने सांगितलं 15 दिवसात 10 दिवसात केलं. हे सुद्धा शक्य आहे. त्याला कारण अशी आहेत की आज 12,000चा मिनिमम वेज जो आहे, ज्या घरामध्ये ज्याचं इन्कम समजा उद्या 6,000 असेल तर त्याच्यामध्ये 6,000 रुपये टाकून त्यांना ते 12,000 रुपये दिले जातील. समजा 7,000 असेल तर त्याच्यामध्ये 5,000 टाकून त्यांना ते 12,000 केले जातील. अशा प्रकारे हे होऊच शकतं.
याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा जुमला नाही. मी खात्रीपूर्वक महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला सांगू इच्छितो, कारण त्याच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठा नुसता अभ्यास नव्हे तर ते कसं शक्य आहे त्याची सूत्र आमच्याकडे आहे. दुसरी गोष्ट आपल्याला इथे महत्वाची सांगायची नाही, एकच मिनिट, एकच एक 10 सेकंद फक्त मला या ठिकाणी आणखीन एक गोष्ट आपल्याला मुद्दाम सांगावीशी वाटेल, ती अशी की या बाबतीमध्ये जरी कितीही कुणी मनामध्ये काही शंका कुशंका उभ्या केल्या तरी त्याचा पूर्णतः खाका ज्याला म्हणतो त्याची ती पूर्णतः योजनाच आमच्याकडे तयार आहे. आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे देशामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यावर हे तात्काळ आम्ही लागू करू. कांताताई, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी काही योजना आणली, त्यामध्ये वर्षाला 6,000 रुपये, राहुल गांधी इथे दर महिन्याला 6,000 रुपये देणार. नाही, मुळात खरं म्हणजे राहुल गांधी असं म्हणतात की म्हणजे वर्षाला 6,000 रुपये देणार, की ज्यांना 6,000 आहेत त्यांना 6,000 किंवा ज्यांना 7,000 आहेत त्यांना 5,000 म्हणजे 12,000 असं त्यांचं. पण त्याचं स्पष्टीकरण ते कुठे देत आहेत की हे तुम्ही कसं करणार आहेत, तर ते चिदंबरमकडे बोट दाखवत आहेत. म्हणजे कांताताई, तुमच्या 15 लाखासारखाच हाही नाही असं नाही निखिला, मुळात 15 लाख आम्ही देऊ असं मोदीजींनी म्हटलं नव्हतं. मोदीजींनी सांगितलं जो बाहेरच्या बँकांमध्ये चोरांचा पैसा आहे तो जर आपल्या देशामध्ये जर परत आला सर्वच्या सर्व तर ते प्रत्येकाच्या खात्यामध्ये एवढे जाऊ शकतात. आम्ही देऊ असं म्हटलेलं नव्हतं. क्लिप काढून परत ऐका, देऊ असं म्हटलेलं नव्हतं, येऊ शकतात असं म्हटलेलं आहे. आम्ही देऊ असं म्हटलेलं नाही. अहो तुम्ही आता विचारलं स्पष्टीकरण द्या तर चिदंबरमकडे बोट दाखवताय, त्याचं स्पष्टीकरण सांगा ना, त्याची सुसूत्र काय आहे, कसे देणार आहात. आमच्यावर टीका करताना तुमचं आत्मपरीक्षण करा ना तुम्ही. मी बोलू का भाई? आता मला बोलू द्या, तुम्ही बोललेला नाही, आम्हाला करण्याची गरज नाही. लक्षात घ्या भाई, एक मिनिट आम्हाला करण्याची गरज नाही. मला बोलू द्या, सांगतो मी आपल्याला, तुमचं चालू राहील. नाही ऐका, मागील 15-20 वर्षांमध्ये का नाही दिले? कांताताई, एक लक्षात घ्या, अंमलात आणली जाईल. सामाजिक आणि आर्थिक जो सर्वे झालेला आहे ती आकडेवारी सरकारकडे उपलब्ध आहे आणि त्याच्या आधारे जे खरोखरीचे गरीब आहेत त्यांना ही मदत दिली जाणार आहे. माझ्या मते असं देण्यात तत्वतः काहीही चूक नाही. एक लक्षात घ्या तुम्ही, अमेरिकेमध्ये वॉरेन बफेसारखे लोक असतील किंवा बिल गेट्स सारखे लोक असतील, ते असं म्हणतात की जे सगळ्यात जास्त गोरगरिबांच्या कामासाठी देणग्या देतात, ते म्हणतात की श्रीमंतांवरती जास्त कर लावा तुम्ही. श्रीमंतांवर तर जास्त कर लावला, आपल्याकडे तेवढा लावलेला नाहीये, तो तुम्ही स्वतः लावलेला नाहीये आणि तो काँग्रेसनी स्वतः लावायची गरज होती, तेवढा लावला नाही. तो लावला तर त्याच्यातून डेफिनेटली उत्पन्न मिळू शकतं. आणि आज थॉमस पिकेटी सारखा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये उत्पन्न विषमता जगभरची आणि भारतातली विशेषतः फार मोठ्या प्रमाणावरती वाढतीये. ती विषमता नाहीये, विशेषतः दलित ओबीसी आता हे मराठ्यांची स्थिती आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण ना परदेशातला काळा पैसा आणू शकलेलो आहोत ना आपण श्रीमंत आणि गरीब यांच्यामधली दरी दूर करू शकलो, उलट ही दरी आणखी वाढली आहे. विजय कोलते सर, विजयजी, या सगळ्यामध्ये मला हे विचारायचं आहे की आता म्हणजे आपल्या देशावरच 82 लाख कोटी कर्ज आहे. अशा वेळेला प्रत्येक माणसावर आपण पाहिलं तर 60,000चं कर्ज प्रत्येक माणशी दरडोई. मग अशा वेळेला हे सगळं जे तुमचं जर सरकार सत्तेत आलं तर हे सगळा कर्जाचा बोजा हा पुन्हा एकदा युपीए किंवा मग काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी यांच्यावर देखील जाणार आहे की मग अशा वेळेला तुम्ही लोकांना कसा दिलासा देणार, कसे हे 72,000 देणार? काँग्रेस पक्षाने आतापर्यंत राज्यकारभार केला त्यामध्ये 70 वर्षात फक्त 49,000 कोटी रुपये 49 लक्ष कोटी रुपयाचं कर्ज आपल्यावर होतं. पण 5 वर्ष मात्र 84 लाख कोटीपर्यंत गेलेलं आहे. याचा अर्थ असा आहे काँग्रेस पक्ष अतिशय सावधपणानं जे करता येणं शक्य आहे ते करण्याची त्याची नीती आहे. इंदिरा गांधींनी जी घोषणा केली गरीब हटावची, खरंच चित्र आपण आज पाहतोय. खेड्यापाड्यामध्ये घर दार त्याची परिस्थिती, मुलांचं शिक्षण सगळंच बदललेलं चित्र आहे. दुसरी जी घोषणा नरेंद्र मोदींनी केलेली आहे ती पूर्ण खोटी होती, फसवी होती. खरं म्हणजे 15 लाख रुपये खात्यात येणार ह्या भावनेने लोकांनी मतदान केलं आणि 5 वर्षामध्ये काही झालेलं नाही. तरी सुद्धा निवडणूक संपता एक नवीन घोषणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या का लक्षात आलं नाही मला कळालं नाही. महिन्याला 500 रुपये हा विषयच नाही, ही टिंगल आहे गोरगरिबांची. राहुलजींनी जो निर्णय घेतलेला आहे
याचा विचार केल्यावर काही रक्कम त्यांना देऊन वर्षाला 12,000 रुपये 72,000 रुपये द्यावेत. त्यांनी मानवतेचा दृष्टिकोन स्वीकारलाय, गरिबाची व्यथा जाणली आणि 12,000 रुपये देणं हे काय फार उपकार केल्यासारखं नाही. हे शक्य आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही अतिशय मोठी आहे. त्यात थोडीशी काटछाट करून शेतकऱ्यांना, गरिबांना, बेरोजगारांना मदत करणं हे शक्य आहे. आणि राहुलजीच्या या घोषणेमध्ये लोकांना काही गैर वाटत नाही. किंबहुना ही घोषणा आमच्यासाठी केलेली आहे ही भावना सामान्य लोकांना वाटेल आणि त्याचा निश्चितच फायदा होईल. म्हणजे कांताताई, तुमच्या 15 लाखाची घोषणा, त्याच्या विरुद्ध हे 72,000 रुपये. जर लोकांनी असं ठरवलं, जर तुमच्यावर 15 लाखावर जर लोक विश्वास ठेवू शकतात, तर इथे 72,000साठी राहुल गांधींवर विश्वासही ठेवू शकतील. नाही निखिला, मुळात लोकांनाही समजलंय की मोदीजी काय बोलले होते ते. विदेशातला काळा पैसा जर देशामध्ये आला तर प्रत्येकाला हातात 15 लाख जाऊ शकतात असं बोलले होते. आम्ही देऊ असं बोललेले नव्हते. आता हे 72 लाखाचा किंवा ते कोलते सांगतात निवडणूक झाल्यानंतर अमित शहा सुद्धा हे सगळे जुमले होते असं म्हटलंच होतं. असं नाही. तुमच्या नेत्यांनी सांगितलं, तो कोलतेना सांगायचंय की शेतकऱ्यांना फुकटची सवय लावू नका कर्जमाफीची, बँकांवर भार पडतो आणि मग त्याचा परिणाम आमच्या सरकारी कामकाजावर होतो. विसरले असतील त्यांच्या नेत्यांची वक्तव्य. जोशीजी जेव्हा त्यांना भेटायला गेले होते आणि त्यावेळेला तुमच्या नेत्यांनी हे वक्तव्य केलं होतं कृषी मंत्री असताना. एक लक्षात घ्या, अशी वक्तव्य राधामोहन सिंग यांनी केली होती. अशी विकासाची कामं केली, रस्त्याचं जाळं उभं केलेलं आहे, उद्योग वक्तव्य मोदींनी स्वतः केली होती, देवेंद्र फडणवीसांनी केली होती. काँग्रेस कर्जमाफीची मागणी करत असताना कर्जमाफी करून प्रश्न सुटत नाहीत असं फडणवीस म्हणत होते. बरोबर आहे ना. मग का केली कर्जमाफी तुम्ही? पण का केली तुम्ही? कर्जमाफी करता कामा नाही होती. तुम्ही म्हणत होता की इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करा, मग का केली तुम्ही? करतायत ना. बघा, एक लक्षात ठेवा, कर्जमाफी करणार नव्हता तुम्ही. का केली तुम्ही? परिस्थिती अशी तुम्ही आहे, कर्जमाफी का केली? तुम्ही असं दाखवत होता तुम्ही असं दाखवत होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी, काँग्रेस राष्ट्रवादी विरोधी पक्ष राहुल गांधी सगळे सवंग धोरण करतात. हे सगळं सवंग धोरण नाही, प्रत्यक्षात तुमचं सवंगपणा, तुमचा सवंगपणा आहेच. भाजपचा सवंगपणा आहे. भाजपही तेवढा सवंग आहे. भाजप तेवढा सवंग आहे. भाजपने वर बघून असं दाखवू दे की आम्ही सगळ्याच्या वर आहोत. तुम्ही तेच बाई बोला. देसाई नाही, ते थांबले तर मला बोलता येईल. मला फक्त कांताताईंना आठवण करून द्यायची आहे आणि आपल्या सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे. ती ही, आपण ज्याचा उल्लेख करता कांताताई, शरद पवारांनी जे वाक्य म्हणाले, त्याच शरद पवारांनी काँग्रेस बरोबर आम्ही एकत्र असताना 72,000 कोटीची ह्या देशातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. त्यामुळे तुम्ही आम्हाला जुमले सांगू नका. बरं, तो जुमला होता 2 कोटी नोकऱ्यांचा काय जुमला होता का? तुम्ही सांगितलं होतं ना की 2 कोटी नोकऱ्या देऊ म्हणून. काय सांगताय तुम्ही? दुसरी गोष्ट, निखिला, या देशातल्या 12 उद्योगपतींचे 2,12,000 कोटी माफ होतात आणि या देशाच्या शेतकऱ्यांचे पैसे माफ होत नाही. लाज वाटायला पाहिजे की आज आमच्या प्रत्येक माणसावर तुम्ही सांगितल्याप्रमाणे निखिला 60 हजाराचं कर्ज, नवीन मुलगा जन्माला येतोय, मूल जन्माला आल्यावर तो 60,000 कर्जाने जन्माला येतो ह्या देशातला. ही परिस्थिती कधीही नव्हती ह्या देशामध्ये. 60 महिन्यामध्ये या मोदी सरकारने आणून ठेवलेली आहे. कुणाला सांगताय तुम्ही? सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या सगळ्या फसवल्या ना तुम्ही लोकांना. आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. तुम्ही तुमच्या राज्यामध्ये 2 कोटी नोकऱ्या कमी झाल्या. काय सांगताय? तुमचे आकडे आहेत. तुमच्या सरकारचे आकडे आहेत, माझे आकडे नाहीत. तुमच्या सरकारचे आकडे आहेत. तुमच्या सरकारचे या देशामध्ये सगळ्यात जास्त बेकारी आता आहे. तुमच्या सरकारचे आकडे आहेत, माझे नाही. गाडी घ्यायची तरी कर्ज काढावं लागतं. विकास कामं जेव्हा सुरू करतो तेव्हा घ्यावं लागतं. स्वतःची पब्लिसिटी करायला कर्ज काढावं लागत नाही. देशाच्या पंतप्रधानांनी 6,500 कोटी स्वतःची पब्लिसिटी करण्यासाठी खर्च केले. चांगलं काम देशामध्ये झालं. हा सरकारचा अहवाल आहे. नेते रणांगणातून मागे ऐकून घ्या. हा तोंडाला रंग कशाला फासायला लागतो देशाच्या पंतप्रधानांना? 4.5 वर्षात झालेली नाही. तोंडाला रंग कशाला फासायला लागतो देशाच्या पंतप्रधानांना? त्यानंतर सुद्धा
त्यानंतर सुद्धा 84 लाख कोटी कर्ज सध्या आपल्या भारतावर आहे, म्हणजे प्रत्येक माणशी 60,000. बाई, मला आणखी एक विचारायचंय की या सगळ्यामध्ये राहुल गांधी असं म्हणतात की प्रत्येकाच्या खात्यामध्ये आम्ही कोणाला 4,000 5,000 असे जमा करू आणि वर्षाला 72,000 रुपये अशा प्रकारे लोकांना देऊ. राहुल गांधी स्वतःही आम्ही नोकऱ्या उपलब्ध करून देऊ किंवा नोकरी देऊ असं बोलत नाही. नाही, मला असं वाटतं की तुम्ही ते आता काय झालंय, तुम्हाला ती सवय झाली की त्याच्यातलं काय ट्विस्ट करायचं जरा व्यवस्थित समजून घ्या. म्हणून मी सांगितलं जे देसाईंनी काही अंशी बरोबर त्या सांगितलंय, ती एक स्कीम आहे आणि ही स्कीम डायरेक्ट रिलेटेड आहे मिनिमम वेज जो ह्या देशाचा आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. 12,000 रुपये आज देशाचा मिनिमम वेज आहे. ज्या दिवशी जो कुटुंबीय असेल, जो तरुण असेल, जे कुटुंब त्या रेषेच्या पुढे जाईल त्यावेळेला त्याला ती मदत थांबेल. हे स्पष्टपणे राहुल गांधीने सांगितलं. ती एक स्कीम आहे. मला हे कळतच नाही, ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी जर बोललं तर फार बरं होईल, कारण ही फार अभ्यासपूर्वक केलेली स्कीम आहे आणि ही देशाच्या भल्यासाठी आज 5-6 हजार याच्यावर आपलं आयुष्य करते त्यांच्यासाठी. त्याच्यामध्ये नोकऱ्या आहेत. ज्याला जो मिनिमम वेजच्या पुढे येईल म्हणजे त्याला जी नोकरी मिळेल आपला विकास दर आणखी कमी होणार आहे. जगामध्ये आर्थिक मंदी असेल त्याचाही फटका भारताला बसणार आहे. अशा वेळेला आपलं उत्पन्न काही वाढणार नाहीये. आपल्याला पुन्हा एकदा त्या मंदीचा सामना करावाच लागणार आहे. मग अशा वेळेला या ज्या काही गरिबी हटावच्या योजना आहेत किंवा ही जी तुमची न्याय स्कीम आहे कशी चालणार, ही काय प्लॅन आहे यासाठी काँग्रेसचा? मी निखिला मला फक्त 1 मिनिट जर सलग दिलं तर मी आपल्याला एक गोष्ट सांगू शकतो. बरं बाई, तुम्हाला 1 मिनिट मी देते. मी घड्याळ लावते. मी तुम्हाला 1 मिनिट देते. तुम्हाला भाई तुम्हाला जास्त वेळ मिळतो सगळ्यात. एक मिनिटात. हा, या देशाचं सोनं गहाण ठेवलं होतं, म्हणजे देशाची इब्रत गहाण ठेवली होती चंद्रशेखर जेव्हा पंतप्रधान होते. आणि 10 वर्षामध्ये ह्या देशाचं जे आहे रिझर्व आहे ते 3 बिलियन पर्यंत नेण्याचं काम काँग्रेसच्या सरकारने केलं. विसरू शकत नाही कोणी. आणि म्हणून त्याच्यासाठी फायनान्शियल हे असलेलं ज्ञान असलेली माणसं, मनमोहन सिंगांसारखी, चिदंबरमसारखी माणसं त्या ठिकाणी होती. यांच्याकडे सुद्धा होती, पण यांनी त्यांना लांब केलं. लक्षात घ्या आपण. आणि म्हणून या देशाचं उत्पन्न वाढवणं, या देशातला रोजगार वाढवणं, या देशातल्या तरुणाला हाताला रोजगार देणं, हे सगळं त्याच्यामध्ये आलंच. आम्ही करून दाखवलं. हे सगळं जुमलेबाजी नाही केली. 15 वर्ष जी आमची त्या देशाला परत आम्ही महासत्ता बनवलं. या जगामध्ये हे विसरू नका तुम्ही. हा, ते जुमल्याला बळी पडले ना सगळे. 15 लाखाच्या जुमल्याला बळी पडले, 2 कोटी लोकांना बळी पडले. आणि आमचा जुमला पण नाहीये, तुमचा हा जुमला आहे. स्पष्टीकरण द्या आधी. पैसे कुठून? हेमंत देसाई, योजना चांगली आहे कारण गरिबांचं कल्याण व्हायला पाहिजे, ते आपल्या मुख्य प्रवाहामध्ये यायला पाहिजे, सगळं मान्य. पण तुम्ही देखील आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करता, तुम्हाला देखील अर्थव्यवस्था कळते. मग अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं की अशा प्रकारच्या योजना या आपल्याला परवडणाऱ्या आहेत किंवा खरंच आपल्या या आर्थिक स्थिती पाहता त्या योजना आपल्या देशाला परवडणाऱ्या आहेत? 100% परवडणाऱ्या आहेत, याच्यामध्ये काही चूक नाही. बघा, अरविंद सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार असताना इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये त्यांनी ही कन्सेप्ट मांडली होती युनिव्हर्सल बेसिक इन्कमची. त्याला धरूनच त्याच्याशी सुसंगत अशीच ही योजना आहे. पण ही चिदंबरम यांनी 6 महिन्यापूर्वी याच्या संबंधी सूतोवाच केलं होतं. आणि केवळ चिदंबरमनी ही योजना नाही, भालचंद्र मुणगेकरांपासून ते अनेक जण, रघुराम राजन यांच्याशी सुद्धा राहुल गांधी यांची चर्चा झालेली आहे. राहुल गांधींची चर्चा झाली आहे. आणि हे बघा, राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी काय ॲडिशनल माहितीसाठी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी चिदंबरम यांच्याकडे बोट दाखवलं. राहुल गांधी हे अर्थतज्ज्ञ नाहीत, मोदीसुद्धा अर्थतज्ज्ञ नाही आहेत. मोदी इतरांचा सल्ला घेतात, तेव्हा असा सल्ला घेण्यात चूक नाही. तुम्ही भलत्याच गोष्टींकडे काय बोट दाखवता? मुद्दा असा आहे, या देशाचं अर्थकारण आत्तापर्यंत हे कुठल्या दिशेने चाललेलं आहे? या देशातल्या गोरगरिबांचं कल्याण साधणारं अर्थकारण झालं का? ते झालं नाही. आजही आपण बघितलं, ज्याप्रमाणे आपण म्हणतो की ज्या कर्जमाफीची झालेली आहे जास्त उद्योगपतींची, ती आत्ता म्हणतात भाई 3 लाख कोटी रुपये आत्ता झाली आहे, पण त्याच्या अगोदरच्या काळापासून झालेली आहेत. आणि थकबाकी जी आहे ती 14 लाख कोटी रुपये बँकांची आहे. आणि हे मुख्यतः बड्या उद्योगपतींचं आहे. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिल्यापासून हे चालू आहे, याच्यामध्ये काँग्रेस भाजप करण्याचं कारण नाही आहे.
हा पैसा वाचला आणि शिवाय आता डायरेक्ट कॅश ट्रान्सफरमुळे सरकारचा मोठ्या प्रमाणावरती पैसा वाचतोय. प्रशासकीय खर्च वाचवणं, सरकारी उपक्रम जे चांगले चालत नाहीत ते विकणं आणि जे आहेत चांगले ते आजारी पाडणं नाही, म्हणजे BSNL किंवा MTNL सारखे विकून टाकणं नव्हे, त्याच्यातनं फंड रेस करणं, या गोष्टी सरकारने केल्या तर 100% पैसे मात्र हे गणित हे कधीच कुठल्याच जो सत्ताधारी पक्ष असतो त्याला हे गणित जुळवता येतं का, की मग फक्त मतांचं गणित जुळवलं जातं आणि या सगळ्याचा फायदा राहुल गांधींना होणार की मग मोदींना सुद्धा होणार? मोदींवरचा बायोपिक असो की मग त्याचा फायदा मोदींना होणार का आणि राहुल गांधींच्या या योजनेचा फायदा हा राहुल गांधींना होणार का? हेमंत देसाई, एक तटस्थ पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं? बायोपिकचा फायदा हा मोदींना होईल केव्हा, तर सिनेमा जर बरा असेल तेव्हा. मुद्दा असा आहे की त्यांच्याकडे जर प्रचाराचे अनेक मुद्दे असले तर हे करायची गरज नाही. पण मोदींना हे माहिती आहे की आज माध्यमाची ताकद जबरदस्त आहे. मोदींना नाही, भाजपला जास्त माहिती आहे. त्यामुळे माध्यमांचा उपयोग कसा करायचा याचं तंत्र त्या पहिल्यांदाच त्यांनी केलं. आणि लक्षात घ्या तुम्ही, हा जो सिनेमा आला होता किंवा अगदी पंतप्रधानांचा, ते ट्विटरवरती त्यांनी ते सगळे टॅग केलेलं होतं. म्हणजे हा आमचा काहीच संबंध नाही असं नाही, पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरनं हे केलेलं होतं. प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंगांवरचा सिनेमा. आणि हा जो सिनेमा आहे आमचा काही संबंध नाही. असे विवेक ओबेरॉयचं गेले 5 वर्ष हा मोदींच्या आसपास वावरणारा माणूस आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की या सगळ्याचा फायदा होणार का? कारण एकूणच आश्वासनांची खैरात असो किंवा मग स्वतःचा बायोपिक बनवणं असो किंवा लोकांपर्यंत पोहोचणं असो, चित्रपट असो, हे सगळे फंडे आहेत प्रचाराचे. 100% फायदा त्यांना होईल काही प्रमाणात. पण सगळ्यात जास्त त्यांना फायदा झालाय तो उरी या सिनेमाचा. उरी हा सिनेमा ज्या प्रकारे हाऊ इज द जोश अशा प्रकारे वापरला, ते डायलॉग पियुष गोयलांनी वापरला, मोदींनी वापरला. आणि आता काँग्रेसने त्याला उत्तर चांगलं दिलंय. हाऊ इज द जॉब्स असं त्यांनी हॅशटॅग सुरू केलेला आहे. म्हणजे जॉबची परिस्थिती कशी आहे, हा चांगला आहे. काँग्रेसने चांगलं केलंय असं माझं म्हणणं आहे. अशा कल्पक पद्धतीने आपण जर प्रचार केला तर चांगलं होईल. नाही, आपण जे म्हणताय की आता जे बायोपिक नरेंद्र मोदींचं आलंय की त्याचा भाजपला फायदा होणार का? भारतीय जनता पार्टीला काही प्रमाणात नक्कीच फायदा होईल, परंतु मुळात त्या चित्रपटांमुळेच मोदींना मतं मिळणार नाही आहेत असंही नाही. कारण ज्या पद्धतीने आमच्याकडे म्हणजे निवडणूक यंत्रणा आहे किंवा प्रचार यंत्रणा आमच्याकडे जी आहे ती इतकी सक्षम आहे. आणि चित्रपटाचा काही प्रमाणात नक्कीच फायदा होईल, परंतु बाकी आमची यंत्रणा इतकी सक्षम आहे आणि इतकी मायक्रो प्लॅनिंग आहे, त्यामुळं आम्हाला म्हणजे अगदी चित्रपटावर अवलंबून राहावं लागेल आणि त्याच्यामुळे मतं मिळतील. राहुल गांधी टक्कर देत आहेत की तुम्हाला? नाही, राहुल गांधी काय टक्कर देत आहेत? तो कोणाचा विश्वास बसेल? ह्यांच्या स्पष्टीकरण नाहीये की तुम्ही कसे देणार आहे, कुठून आणणार आहे. आता आपण सुद्धा आर्थिक मंत्र्याने केलं 6,000 रुपये त्याचा फायदा काँग्रेसला कसा फायदा होणार आहे? आता त्यांचे नेतेच त्यांच्याकडे थांबायला तयार नाहीयेत. आणि आता पाहिलं पालघरचे निवडणुकीचे निकाल आले, त्यांनी भोपळा सुद्धा फोडला नाही काँग्रेसने तिथे. मात्र राहुल गांधींची योजना खूप आकर्षक आहे. 72,000 रुपये पारदर्शक योजना आहे. तुम्ही त्याचं स्पष्टीकरण द्या ना. तुम्ही आमच्या 6,000वर तुम्ही लगेच हे केलं, आमचे 500 रुपये देण्यावर तुम्ही आक्षेप घेतला, त्याची थट्टा केली. मग तुम्ही तुमचं स्पष्टीकरण द्या ना. काही दिलेलं नाहीये. त्यांनी चिदंबरम सांगतील असं सांगितलंय. त्यांनी पत्रकार परिषद घेताना ते सांगायला पाहिजे होतं. त्याचा काही प्रमाणात फायदा होईल ते त्यांना माहित नाही, त्याचा फायदा होईल की नाही ते. गरिबी हटाव 1991 साली आपण पाहिलं, इंदिरा गांधीने 71 साली ती आणली होती की गरिबी हटाव, आणि कायम तीच राहिली. कायम किती गरिबी हटली. म्हणजे असं नाही तुम्ही कसे देणार आहात, कुठून देणार आहात, सांगितलं जात नाही. असलेले मध्यमवर्गीय तयार झाले त्या काळामध्ये. हे कधीच आता असं आहे की निखिला, माझं स्पष्टीकरण तर 2 कोटी नोकऱ्यांचं तर स्पष्टीकरण द्या. अहो, हाऊ इज द जॉब आम्ही विचारतोय ना, हाऊ इज द जॉब. आणि महत्वाचा प्रश्न असणार आहे. त्यामुळेच लोकांनी देखील भावनिक न होता मूळ विचार करून याकडे वळावं हीच अपेक्षा असेल.